स्टार प्रवाहाची एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचे समोर आले आहे. अवघ्या 10 महिन्यापूर्वीच ही मालिका सुरू झाली होती. स्टार प्रवाह वाहिनीची लोकप्रिय जोडी असून देखील ही मालिका आता लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. चला तर मग जाणून घेऊया स्टार प्रवाहाची कोणती मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. त्याआधी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. स्टार प्रवाह वाहिनीवर 2026 मध्ये मोठे बदल पाहायला मिळणार आहेत. काही नव्या मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येतील तर काही जुन्या मालिका प्रेक्षकांचा निरोप घेतील. 2025 या वर्षातच सुरू झालेल्या एका लोकप्रिय जोडीच्या मालिकेचीही या दरम्यान चर्चा सुरू आहे. अवघ्या 10 महिन्यामध्येच ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. सध्या स्टार प्रवाहवर क्रांतिज्योती सावित्रीबाई ज्योतिराव फुले यांच्या जीवनावर आधारित मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेचे जोरदार प्रमोशन सुरू आहे. 5 जानेवारी 2026 पासून मधुराणी गोखले प्रभुलकर आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांची ही नवी मालिका सुरू होणार आहे. त्यानंतर एका मालिकेची वेळ बदलणार असून अन्य एक मालिका संपणार असल्याचे बोलले जात आहे. स्टार प्रवाहाच्या मालिकेच्या यादीत नव्याने सामील होणाऱ्या मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेमुळे घरोघरी मातीच्या चुली या मालिकेची वेळ बदलल्याचे आता जाहीर झाले आहे. मधुराणीची मालिका 5 जानेवारी 2026च्या दुसऱ्या आठवड्यापासून संध्याकाळी 7:30 वाजता प्रदर्शित होईल. त्यामुळे सध्या या वेळेत प्रसारित होणारी घरोघरी मातीच्या चुली 5 जानेवारी पासून रात्री 10:30 वाजता प्रसारित होईल. परिणामी रात्री 10:30 वाजता दाखवण्यात येणाऱ्या कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेचे काय असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशी चर्चा आहे की ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेईल. 28 एप्रिल 2025 रोजी कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची सुरुवात झाली होती. सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतील गाजलेली जोडी म्हणजेच मंदार जाधव आणि गिरिजा प्रभू हेच या मालिकेचे नायक नायिका असल्याने जोरदार प्रमोशनही झालं होतं. कारण एकेकाळी या जोडीने TRP वर अधिराज्य गाजवलं होतं. मात्र कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका तिची जादू दाखवू शकली नाही. आता नव्या मालिकेच्या एंट्रीनंतर गिरिजा मंदारची मालिका बंद होणार आहे. मात्र स्टार प्रवाह वाहिनी किंवा मालिकेतील कलाकारांकडून मालिका बंद होण्याविषयी अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तरी देखील सोशल मीडियावर याबाबत चर्चा रंगल्या आहेत. कारण आता कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका सुरुवातीला रात्री 8 वाजता प्रदर्शित होत होती. त्यानंतर मालिकेची वेळ बदलून ती रात्री 11 वाजता दाखवण्यात आली. मालिकेचा घसरता TRP पाहून पुन्हा एकदा मालिकेची वेळ बदलून रात्री 10:30 वाजता करण्यात आली. तरी देखील मालिकेच्या TRP मध्ये कोणत्याही प्रकारचा बदल पाहायला मिळाला नाही. उलट कथानकात होणारे बदल आणि यामुळे प्रेक्षक खूप नाराज झाले. मालिकेतील अनपेक्षित बदलांमुळे मालिकेचा TRP दिवसेंदिवस घसरत गेला आणि आता येणाऱ्या दिवसात कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलणार का असा प्रश्न निर्माण झाला आहे. तर कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलणार नसून मालिका बंद होऊ शकते. कारण कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला आधीच 3 वेळा बदलण्यात आले आहे. या मालिकेची वेळ 8, रात्री 11 आणि पुन्हा 10:30 अशा 3 वेळा बदलण्यात आल्या आहेत. त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ चौथ्यांदा बदलण्यात येणार नाही. त्यामुळे ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले ही मालिका प्रदर्शित व्हायला अवघे काही दिवसच बाकी आहेत. अजूनही कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेची वेळ बदलणार की नाही हे समोर आलं नाही. त्यामुळे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका 100% प्रेक्षकांचा निरोप घेताना दिसणार आहे. मालिकेचं कथानक अपूर्ण असलं तरी देखील घसरत्या TRP मुळे कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद होणार आहे. दरम्यान स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका तुम्हाला सर्वात जास्त आवडते? कोण होतीस तू काय झालीस तू ही मालिका बंद व्हायला हवी का? गिरिजा मंदारच्या जोडीला तुम्ही मिस करणार का? यश कावेरीची जोडी तुम्हाला आवडत होती का? कोण होतीस तू काय झालीस तू या मालिकेला तुम्ही मिस करणार का? याबाबत काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया? तसेच स्टार प्रवाह वाहिनीची कोणती मालिका बंद व्हायला हवी होती याबाबत काय आहेत तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटद्वारे जरूर कळवा. मनोरंजन विश्वातील अशाच घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या फिल्मी उचापती या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.